नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या आपल्या भेंडीच्या पिकामध्ये त्या ठिकाणी आपल्याला भेंडीच्या पानांवरती पावडरी मिल्ड्यू अर्थात भुरी रोगाचा मोठ्या प्रमाणावरती आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी प्रादुर्भाव आपल्याला दिसत आहे. अशा वेळेस मित्रांनो आपण आपल्या भेंडीच्या पिकामध्ये साधारण 4 ते 5 ठिकाणी शेपूच्या भाजीची लागवड आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. शेपूच्या भाजीची लागवड करत असताना मित्रांनो ही शेपूची काही भाजी आहे, ही आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी इंडिकेटर पीक म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहे. इंडिकेटर पीक म्हणजे असं, की आपल्या भुरी रोगाचा जो प्रादुर्भाव आहे तो सर्वात प्रथम आपल्याला शेपूच्या भाजीवरती त्या ठिकाणी निदर्शनास येत असतो. अशा वेळेस शेपूच्या भाजीचं निरीक्षण करून आपण आपल्या भेंडीच्या पिकामध्ये त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक अशा पद्धतीनं आपल्या भुरी रोगासाठी त्या ठिकाणी फवारणी त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्यासाठी मित्रांनो सल्फर 80% जे आहे साधारणपणे 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये, तुमचं मायक्लोब्युटानिल असेल तर मायक्लोब्युटानिल 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये आणि टेबिकोनोझोल 50% आणि ट्रायक्लोझिस्ट्रॉबिन हा 25% एकत्रित जो काही घटक मार्केटमध्ये उपलब्ध आहे हा आपण साधारणपणे अर्धा ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये भुरी रोगासाठी त्या ठिकाणी फवारणी घेऊ शकतो आणि आपल्या भेंडीच्या प्लॉटला भुरी रोगापासून त्या ठिकाणी सुरक्षित त्या ठिकाणी ठेवू शकतो. मित्रांनो ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर रविराज ऍग्रो चॅनलला सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. धन्यवाद.